जिल्हा परिषदेला पंचायत समितीला न्याय देतील, कुठेही काय अडचण होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला त्यांच्या वतीने देतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। हा खरा तर त्यांचा विजय आहे। अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे। ह्याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला, कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाही आहे, पण तरी देखील कुडाळ मालवणसाठी विकासात्मक ज्या गोष्टी करणं भाग आहे तेवढं मी 100% करणार, या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो। आणि आमचे हे सगळे निवडून गेलेले सदस्य जिल्हा परिषदेला पंचायत समितीला न्याय देतील, कुठेही काय अडचण होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला त्यांच्या वतीने देतो। आणि खरोखरच जसं मी सुरुवातीला बोललो, जेवढे कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। कारण का असा मॅन्डेट, एकतर्फी मॅन्डेट हा कुडाळ मालवणच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल खरोखरच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पण पदाधिकाऱ्यांचे पण मनापासून आभार मानतो। आता एक मोठा परीक्षेचा विषय झालेला आहे, आता आपल्याला काम करून दाखवायचं आहे, या गोष्टीचाही भान आम्हाला आहे। उद्यापासून तेही काम सुरू होईल, कुठेही आता हे काम थांबणार नाही। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जी काय संकल्पना आम्ही घेऊन मैदानात उतरलेलो आहे ती 100% पूर्ण करण्यासाठी आमचे हे सगळे सदस्य काम करतील। साहेब, अनेक वर्ष नारायणराणेंच्या अधिपत्याखाली ही जिल्हा परिषद राहिली, याही वेळेला मोठा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय, काय सांगता? आम्ही निवडणुकीलाच तुम्हाला सांगत होतो की हा विजय एकतर्फी होईल, कारण का विरोधकांनी मैदान सोडलं होतं, त्यांना जनतेला देण्यासाठी काही नव्हतं। आणि म्हणून जनतेला कळलं कोणाबरोबर राहिलं तर इकडे विकासाचा विषय पूर्ण होईल, म्हणून आशीर्वाद आम्हाला दिले जनतेने, त्याबद्दल मी अगोदरच त्यांचे आभार मानलेले आहेत। विरोधक ह्या निवडणुकीला दिसला नाही, त्यांनी हत्यार टाकले, शस्त्र टाकले, कुठेच मैदानात नव्हते, अधूनमधून फक्त मीडियाच्या माध्यमातून टीका करण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नव्हतं। पूर्ण सुपडा साफ झाला विरोधकांचा, पूर्ण।